मला आता कोणाची टिंगल उडवायची नाही, पण मला ते फुलिश क्वेश्चन सांग ना, लोक काय काय घेऊन येतात अजून मला. सो हे सिमेंट घरनं आणलं तर वगैरे हे तर विचारतातच. इम्प्लांट्स विषयी एक खूप मिसकन्सेप्शन अशी आहे की स्क्रू बसवणार का दातामध्ये, मग ते ड्रिल करणार का. सो त्यांना असं वाटतं की कार्पेंटर जसा ड्रिल करतो तशा पद्धतीची ड्रिल्स वापरली जातात. सो रूट कनाल करत असताना रूट कनालबद्दल तर सगळ्यांना खूपच असं नाही, वाटतं मला की पुढचा खास सेगमेंट आपण रूट कॅनल रूट कॅनलवरती करूयात. हां. ओके, नाही, ठीक करतोच आहे. आहे आत्ता, काही ओके, ठेवलेत मी प्रश्न रूट ओके. कॅनलसाठी. सो इम्प्लांट जो आहे तो स्क्रू सारखा दिसतो जरूर, पण तो स्क्रू नसतो. ओके. आणि दातामध्ये जी आपण इन्स्ट्रुमेंट्स वापरतो ना, म्हणजे ओव्हरऑलच शरीरामध्ये जी काही ड्रिलिंगसाठीची इन्स्ट्रुमेंट्स वापरतात ती खूप सौम्य केलेली असतात. ओके. म्हणजे आपण भिंत खूप जास्त कडक आहे, त्याच्यामध्ये भूक पाडण्यासाठी आपल्याला तेवढ्या ताकदीचं ड्रिल लागतं. आपण आपल्या बोनवरती काम करतोय, त्याच्यासाठी एवढ्या ड्रिलिंग्सची गरज नाही आहे. सो घाबरू नका इम्प्लांट्सना. तो इम्प्लांट स्क्रूसारखा दिसतो, हे अँकरेजसाठी त्याला तसं डिझाईन दिलेलं आहे. कारण दाताचं मूळ जे असतं आपलं ते निमुळतं असतं आणि त्याच्या बाजूला पेरिओडॉन्टल लिगामेंट नावाची गोष्ट नॅचरली बॉडी तयार करते. ही गोष्ट फॉरेन बॉडीच्या आसपास बॉडी नाही तयार करणार आहे. करेक्ट. मग तो धरून कसा राहणार? मग त्याला आऱ्या दिल्या जातात. ओके. सो इम्प्लांटचं डिझाईन तसं दिसतं, पण तो स्क्रू नाही आहे. पण मला पण कधी कधी माझे भरपूर रूट कॅनल झालेत. ते बरोबर. ड्रिल तुम्ही जे आत टाकता, हं. समजा ते दात ड्रिल करता करता सटकलं, हं. तर स्किनला म्हणजे हे होऊ शकतं का? ॲक्सिडेंट्स हे आम्हीही म्हणतो की कधी आमच्या प्रोफेशनमध्ये घडू नयेत. ओके. पण असे ॲक्सिडेंट्स रिपोर्टेड आहेत. अच्छा. ओके. जर कधी ड्रिल सटकलं, ड्रिल तुटलं, आता हे जे ड्रिल वापरतो ना त्याला हिऱ्याचं कोटिंग असतं, म्हणजे डायमंड पावडर कोटेड असतात ते. हां. म्हणजे आपलं एनॅमल हे सगळ्यात टणक असतं. म्हणजे इट इज आयरॉनिक की सगळ्यात टणक भाग सगळ्यात लवकर किडतो. ओ, सो अच्छा. आपल्या बोनपेक्षाही जास्त कॅल्शियम म्हणजे मिनरल्स आपल्या एनॅमलमध्ये असतात. 95% मिनरल्स असतात म्हणजे दातावरचा सगळ्यात वरचा लेयर. सगळ्यात वरचा लेअर. सो त्या बाहेरच्या लेअरला तोडायला किंवा तासायला आपल्याला हिऱ्यासारखे पदार्थ वापरावे लागतात, इतका तो टणक असतो. हो. पण तो ॲसिडमध्ये खूप इझिली लवकर विरघळतो. हां. सो हे ड्रिल्स वगैरे जे आहेत हे तुटणं किंवा ह्या गोष्टी झालेल्या आहेत, घडलेल्या आहेत, पण त्याची प्रिकॉशन्स आपण करेक्ट. आमच्या लेवलला आमच्या साईडनी आम्ही घेऊ शकतो. बरोबर. म्हणजे मोस्ट पेशंट्सना नवीन ड्रिल्सच वापरणं, प्रत्येक पेशंटला वेगवेगळ्या फाईल्स वापरणं, हे माझ्या क्लिनिकमध्ये मी कटाक्षाने पाळते की नवीन पेशंट आले की नवीन फाईल्स आणि नवीन ड्रिल्स फोडून पॅकमधनं नवीन वापरणं. आणि ओव्हरऑल चेअर मेंटेनन्स जो असतो तो जर व्यवस्थित केला गेला तर. आणि आता आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या एकंदर काळामध्ये इट इज व्हेरी रेअर की अशा पद्धतीचे काही इन्सिडेन्सेस घडतील. ओके. गप्पांच्या शेवटाकडे येतोय आपण. मी शेवटचा सेगमेंट खास रूट कॅनल संदर्भात ठेवला आहे. ओके. तर रूट कॅनल म्हणजे नक्की काय, एक साध्या भाषेमध्ये सगळ्यांना कळेल अशा ह्याच्यामध्ये सांगशील? अपभ्रंश ह्याचा भरपूर झालेला आहे. रूट कॅनिंग, रूट कॅनालिंग असे बरेचसे पेशंट्स येतात की आम्ही अमुक वर्षापूर्वी रूट कॅनलिंग करून घेतलं होतं. सो ही ट्रीटमेंट काय आहे हे समजून घेण्यासाठी ना ह्याच्या नावातच ह्याचा ट्रीटमेंटचा ची पद्धत दडलेली आहे. रूट कॅनाल ट्रीटमेंट. ओके. सो रूट म्हणजे काय, दाताचं मूळ. दाताचा वेगवेगळ्या प्रकारच्या दातांना वेगवेगळी मुळं असतात. ती मुळांचे आकार पण वेगवेगळे असतात आणि त्या मुळांच्या थ्रू आपल्या दाताला रक्तप्रवाह बॉडीमधून सप्लाय केला जातो. ओके. सो हा जो कनाल आहे, नळीसारखा एक ऑर्गन तुम्ही म्हणजे इमॅजिन करा. एक नळी जर असेल तर त्या नळीतून खालनं बोनमधनं वरती दातापर्यंत असा आपले रक्तप्रवाह, रक्तवाहिन्या, आपल्या नर्व्स, नसा ह्या सगळ्या गेलेल्या असतात पल्पमध्ये. ओके. मगाशी आपण बोललो तसं दाताचे 3 लेयर्स असतात. ठीक आहे. सगळ्यात बाहेरचा एनॅमल, मग येतो तो डेंटिन आणि त्याच्या आत मांसल भाग असतो तो म्हणजे पल्प. ओके. हा असतो दाताचा गाभा किंवा कॉमन भाषेमध्ये याला आपण दाताची नस असं म्हणतो. सो आपण जे काही अन्न खातो, दाताला जे काही सेन्सेशन येतं ते सगळं ह्या पल्प थ्रू मॉनिटर केलं जातं. आता हा पल्प आपली ॲसेट आहे.
दाताची ॲसेट म्हणजे हा पल्प असतो. ह्या पल्पपर्यंत जर कीड पोखरत पोखरत तिथपर्यंत गेलेली असेल तर पल्प हा फार ब्लड रिच आणि न्यूट्रियंट रिच असा भाग असल्यामुळे बॅक्टेरिया तिकडे पोहोचले एकदा की ते तिथे रॅपिडली मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होतात, कारण त्यांना रक्त, अन्न सगळंच मिळायला लागतं, एकदम फेवरेबल कंडिशन. एकदम फेवरेबल कंडिशन्स आणि बॉडी टेम्परेचर. सो ते इन्क्युबेट केल्यासारखं तिथे रॅपिडली मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होते. आता हे मल्टिप्लाय झालेले बॅक्टेरिया पस क्रिएट करतात. ऑफकोर्स बॉडी रिस्पॉन्ड करते त्याला आणि तिथे त्यांचं बॅटल सुरू होतं. सो ह्यातून तयार होतो पस. हा तयार झालेला जो पस असतो तो बॉडी रिस्ट्रिक्ट करायचा प्रयत्न करते, पसरू नये ह्यासाठी. म्हणून मुळाच्या टोकाशी, दाताच्या मुळाच्या टोकाशी पसची पिशवी तयार होते. आणि इमॅजिन ही एक पाण्याने भरलेली, तडतडून भरलेली पिशवी आहे. मग दाताच्या वरनं त्याला जराही प्रेशर पडलं तरी शूटिंग पेन पेशंटना जाणवतं. आता ह्या पसला बाहेर पडायला वाट नाही आहे. ओके. आणि बॅक्टेरियल इन्व्हेजन तर कंटिन्युअसली चालूच आहे. तर रूट कनाल करताना आपण ह्या पसला दाताच्या आतून वाट करून देतो बाहेर पडायला, आणि जो कनाल अफेक्ट झालेला आहे त्याची सरफेस ट्रीटमेंट करतो विथ सम सॅनिटायझिंग मेडिकेशन. सो ह्यालाच रूट कनाल ट्रीटमेंट असं म्हणतात. ओके. सो ह्यातून दाताच्या आतमध्ये फायलिंग केलं जातं काही विशिष्ट प्रकारे, ज्यातून जो ऑर्गॅनिक डेब्री असतो आतमध्ये तो सगळा बाहेर काढला जातो. काही वेळेला मेलेली नस असते, म्हणजे त्याच्यामध्ये रक्तप्रवाहही उरलेला नसतो, सेन्सेशन उरलेलं नसतं, काही नसतं. पेशंटनी बरंच अंगावर काढलेलं असतं, केमिस्टकडनं म्हणजे जुजबी औषधं घेऊन ते तसंच राहिलेलं असतं. आणि एका पॉईंटला असं होतं की औषधं काम करणं बंद होऊन जातं. आणि मग त्या केसमध्ये जेव्हा ते रिपोर्ट करतात त्यावेळी ड्युरिंग द ट्रीटमेंटसुद्धा त्यांना काही सेन्सेशन जाणवत नाही, कारण त्यांची नस ऑलरेडी बियॉन्ड गेलेली असते, दुखण्याच्या पलीकडे गेलेली असते. सो रूट कॅनल ट्रीटमेंट करत असताना एकतर ॲनेस्थीशिया देऊन केलं जातं. जनरली पेशंटना ही भीती असते की दुखतं का. तर म्हणजे असं मला सांगावंसं वाटेल की तुम्ही इतके दिवस जे दुखणं सहन केलं ना त्याच्या कम्पॅरिझनमध्ये एकतर अजिबातच काही दुखणार नाही आहे. दुसरं, ॲनेस्थीशिया देऊन आपण ह्या ट्रीटमेंट सगळ्या करतो. सो तो भाग तेवढा बधीर केला जातो. पोटातून आपल्याला अँटीबायोटिक्स दिली जातात. ह्या सगळ्यामुळे ना तिथे ड्युरिंग द ट्रीटमेंट तुम्हाला काहीही जाणवत नाही. ओके. स्पर्शज्ञानाने डेंटिस्ट कुठल्या दिशेला काम करतायत, उजवीकडे काम करतायत, डावीकडे काम करतायत, खालच्या जबड्यावर की वरच्या जबड्यावर, ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतील, कारण तुम्ही संपूर्ण जागे आहात. सो कम्प्लिटली पेनलेस असं मी खोटं बोलणार नाही, पण ते मिनिमाइज करण्यासाठी भरपूर उपाय अवेलेबल आहेत. सो रूट कॅनल ट्रीटमेंट करत असताना आपण जेल्स वापरतो, काही स्प्रेज वापरतो, जेणेकरून इंजेक्शनही कळत नाही. सो ॲनेस्थीशियाच्या अंडर ज्यावेळी रूट कॅनल ट्रीटमेंट करतो आणि तिथे संपूर्ण एकदा सिच्युएशन सॅनिटाईज झाली की मग त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण आर्टिफिशियल नस भरतो आणि परमनंट सिमेंट भरतो. सो ही ओव्हरऑल जी प्रोसेस मी आत्ता सांगितली त्या सगळ्या प्रोसेसला मिळून रूट कॅनल ट्रीटमेंट असं म्हणतात. ओके. आणि त्याच्यानंतर कॅप कुठली लावायची हे तुमचा चॉईस असतो? नाही, पेशंटचा चॉईस असतो. हां, तुमचा ॲज इन जे बघतायत त्यांचा. येस. सो कॅप बसवायलाच पाहिजे असंही काही नेसेसरी नाही आहे बरं का. म्हणजे काही पेशंट्सना ज्यांना दाताच्या बरोबर मधोमध कीड सुरुवात झाली आहे आणि दाताच्या चारही वॉल्स इंटॅक्ट आहेत, म्हणजे सरफेस एरिया व्यवस्थित आहे. आता दात जर आपण डोळ्यासमोर आणला तर दाताला गोलाई आहे, बरोबर. त्याचा कमरेचा जो भाग आहे दाताचा तो जर स्ट्रॉंग असेल चांगल्यापैकी तर मग त्या केसमध्ये त्याला परमनंट सिमेंट भरून आपण तसंच ठेवू शकतो. जर दाताच्या वॉल्स पोखरून तुटून पडल्या असतील आणि जर सरफेस एरिया इनफ नसेल सिमेंट धरून राहण्यासाठी तर त्या केसमध्ये आपण त्यांना कॅप्स सजेस्ट करतो. अच्छा. अजून रूट कॅनल संदर्भात काही आहे की जे लोकांना माहिती पाहिजे, किंवा एखाद्या दाताचा एकदा रूट कॅनल झाल्यानंतर पुन्हा काही वर्षांनी तो रूट कॅनलला येऊ शकतो? काही निवडक केसेसमध्ये जिथे फर्स्ट टाइम रूट कॅनल करत असताना काही एरर्स झाल्या आहेत त्या केसेसमध्ये तो दात परत रूट कॅनलसाठी येऊ शकतो. नॉट नेसेसरीली दाताच्या आतूनच इन्फेक्शन परत व्हायला पाहिजे, हिरडीतून सुद्धा इन्फेक्शन खाली जाऊ शकतं दातापर्यंत.
सो हिरडीतून जर इन्फेक्शन झालं असेल तर ते का झालं आहे, हिरड्या वीक झाल्या आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी पडताळून पाहणं गरजेचं आहे. आणि रूट कनाल ट्रीटमेंटसुद्धा पॉसिबल आहे. म्हणजे अनेक वेळेला अनेक रोगांमध्ये रिकरन्स येतो. म्हणजे एकदा अमुक गोष्टीचं ऑपरेशन एकदा झालं आहे आणि ते पुन्हा करावं लागलं, हे आपण बऱ्याच वेळेला ऐकत असतो. सो रूट कनाल केलेला दातही परत रूट कनाल करायला लागला जर चुकून एखाद्या केसमध्ये, तर देर इज नथिंग ॲबनॉर्मल अबाउट इट. जर तो परत रूट कनाल करायला लागत असेल तर त्या केसमध्ये अजून काहीतरी कारण आहे जिथून इन्फेक्शन तिथपर्यंत पोहोचतं आहे. तो अदृश्य पाथ आपल्याला सेकंड अटेम्प्टमध्ये दिसणं आणि त्याच्यावरती उपाय करणं, एवढीच त्याच्यामध्ये गोष्ट असते.